कसबा विधानसभा मतदारसंघातून आमदार होण्यासाठी कोण कोण उभे माहिती का? हा माहिती आहे ना. कोण कोण? हेमंत भाऊ रासने, अजून रवींद्र धंगेकर, अजून कमल व्यवहारे, अजून आता एवढंच ना. आणि ते तिरंगी चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. शक्यता आहे. भोकरे, कोणाची हवा आहे काय वाटतं? हेमंत रासने. अरे वा. आणि तुम्ही ओळखता का त्यांना? आवडतो ना, कधीपासून? लय वर्षापासून आमचा संबंध आहे ना. त्यांनी एखादं केलेलं काम सांगा ना. बरेच काम केलेलं त्यांनी. स्टँडिंग कमिटी चेअरमॅन असताना बी काम केलं, PMTचं बी काम केलं, आयुष्यमान भारतचं कार्डचं काम केलं, आणि सतत सुवर्णयुग तरुण मंडळ, दगडूशेठ हलवाई गणपतीचं ती बी कामं करतायत. सर्व सामाजिक काम करतात ती. मतदान किती तारखेला आहे माहिती का? मतदान 20 तारखेला आहे. जाणार ना मतदान? आज जाणार ना. कोणाची हवा आहे काय वाटतं तुम्हाला? हेमंत रासनेची हवा आहे. त्याच्या महाराष्ट्र विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे. मतदान म्हणजे अंतिम टप्प्यात हा प्रचार आलेला आहे. तुम्ही या कसबा मतदारसंघात केळी विकण्याचा व्यवसाय करताय. या मतदारसंघातून आमदार होण्यासाठी कोण कोण इच्छुक उभे माहितीये का? हा माहित आहे ना. कोण? दंगेकर आणि रासने. अजून दोन माहित आहे. अपक्षाचे जास्त मला माहित नाही. गणेश भोकरे पण आहेत. हा हा म्हणजे तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. कोण निवडून येईल वाटतं तुम्हाला? ते आपण जास्त कोणाला मत दिलं ते निवडून येणार. कोण मतदान करणार ना? हा किती तारखेला? 20 तारखेला. बुधवार पुणे. आता महाराष्ट्र विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे. आणि या मतदारसंघातून आमदारकीसाठी कोण कोण इच्छुक आहे माहितीये का? काय करायचंय आपल्याला? एक मत देऊन टाकायचं, बस संपलं काम. जो समोर येईल त्याला मत द्यायचं. कोणाला देणार पण? आता जो दिसेल त्या दिवशी आवडेल तो, हा? त्या दिवशी जो आवडेल हा. त्याला द्यायचं. आणि गेलं तर चालतंच नाही, नाही, मला. बरं मतदान किती तारखेला आहे? 13 तारखेला आहे. 20 तारखेला आहे. 20 तारखेला बरं, चालेल. आज नक्की 13 जा. आहे. आज नक्की जा मतदान करायला. हा? मतदान करायला नक्की जावा. जाणार म्हणजे काय? घरी येणारच माझे ते. मी असं जायला पाहिजे. नाही 20 तारखेला आहे ना मतदान. आपण 20 तारखेला माझ्या घरी येणार. हा घरून करून जाणार का? हा, त्यात 85 शिवाय आहे माझं. ठीक आहे ठीक आहे. मागच्या वर्षीपासून घरातच करतो मी. कोण कोण उभं आहे या कसब्यातून माहिती आहे का? काय करायचं आपल्याला यादी आल्यावर कळेल.